Hello everyone. Today we are going to solve the first problem on process costing and equivalent production. The problem first, opening and closing VIP given. Product A passes through three processes in January 2010. The following information is obtained in respect of process second. Opening stock 2800 units valued at 1200, made up of the rupees 7000 for materials, rupees 150 for labors and rupees 350 for overheads. Next information, degree of completion, material 60%, labor 40%, overheads 40%. Then transfer from process 1 1400 units at the rate rupees 0.20 each. Transfer to process second 12,000 units. Direct material added in process second rupees 1560. Direct labor amounted to 2000 rupees. Production overhead incurred 4800 rupees. Unit scrapped 2000 on completion of process second. Closing stock 2800 units. Degree of completion, material 80%, labor 60%, overheads 60%, and they given a note 10% loss during production concerned. नॉर्मल लॉस या ठिकाणी 10% नॉर्मल लॉस आपल्याला चार्ज करायचा आहे. युनिट स्क्रॅप रिलाइज्ड रुपीज 0.40 each. Prepare a statement of cost of process second and show the unit cost of unit transfer to process third. हा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. हा पहिला प्रॉब्लेम आपण आज सोडवणार आहोत. तो कसा सोडवायचा आहे ते पाहूया आपण. सुरुवात करूया आता प्रॉब्लेम सोडवायला. हा प्रॉब्लेम जो आता आपण सॉल्व करणार आहोत, आत्ताच रीड केलेला आहे, तो प्रॉब्लेम आपण फिफो मेथड पद्धतीने सोडवणार आहोत. फिफो मेथड पद्धतीचा लॉंग फॉर्म आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. त्याचं थोडंसं स्पष्टीकरण पाहूया. अंडर दिस मेथड it is assumed that the material in process moves on first in first out basis. The work on the opening stock is completed first before the processing of material introduced during the period and unit completed during the process being usually more than opening stock. It assume that no unit from opening work in progress will be left complete and none of them will be found in the closing work in progress. Under this method of cost of period is worked out at two stage. म्हणजे या पद्धतीमध्ये असे गृहीत धरले जाते की या प्रक्रियेतील साहित्य पहिल्या प्रक्रियेतच बाहेर पडेल याची काळजी घेतली जाते. या कालावधीमध्ये या कालावधीच्या दरम्यान पूर्ण केलेल्या साहित्याची प्रक्रिया ही प्रक्रिया करण्यापूर्वीच प्रथम स्टॉकमध्ये कार्य पूर्ण होण्याची काळजी घेतली जाते. याला म्हणतात फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड म्हणजेच फिफो मेथड पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. हा प्रॉब्लेम नंबर 1 हा आपण आत्ताच रीड केलेला आहे. हा सोडवण्याची पद्धत या ठिकाणी आधी आपण पाहून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ही आपली पहिली स्टेप असणार आहे. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. हे अशा प्रकारे आपल्याला कॉलम तयार करून घ्यायचे आहेत. ही पहिली स्टेप आहे, पहिला फॉर्मॅट आहे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा. त्यानंतर सेकंड प्रोसेस जी आहे प्रॉब्लेम सोडवायची, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन अँड प्रोसेस अकाउंट. हा लास्ट आहे प्रोसेस अकाउंट.
आणि अशा प्रकारे आपल्याला आपला दिसणार आहे. एवढा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. आपण आता सुरुवात करूया. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन हा आपल्याला सुरुवातीला सोडवायचा आहे. पहिली स्टेप आहे. याच्यामध्ये आपल्याला कॉलम कोणते कोणते करायचे आहेत ते पाहूया आपण. इनपुट कॉलम आहे, त्यानंतर इनपुटचे युनिट्स आहेत, आउटपुट आहे, युनिट्स आहेत, मटेरियल 1, त्याच्यामध्ये हे 2 कॉलम दिलेले आहेत, इक्विव्हॅलंट युनिट अँड डिग्री ऑफ कंप्लेशन इथे शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. मटेरियल 2 सेम 2 कॉलम आहेत, लेबर सेम 2 कॉलम दिलेले आहेत, ओव्हरहेड इथे पण दोनही सेम कॉलम दिलेले आहेत. मग आता हे अमाऊंट आल्या कुठून, कशा घेतल्या, हे पर्सेंटेज कसे घेतले, हे सर्व अमाऊंट ज्या आहेत त्या प्रॉब्लेममधूनच घेतलेल्या आहेत. त्या कशा त्या आपण पाहूया आता. पहिली लाईन पहा आता, पहिली स्टेप. ओपनिंग स्टॉक किती आहे आपला ओपनिंग स्टॉक प्रॉब्लेममध्ये पाहूया. ओपनिंग स्टॉक आहे 2800, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे 2800. आउटपुटचा ओपनिंग स्टॉक 2800 घेतलेला आहे. त्यानंतर मटेरियल फर्स्टच्या कॉलममध्ये आपल्याला कोणतेही प्रोडक्शन किंवा कोणतेही पर्सेंटेज दिलेले नाही आहेत. मटेरियल सेकंडला आपल्याला दिलेले आहेत, लेबरचे पण पर्सेंटेज दिलेले आहेत आणि ओव्हरहेडचे सुद्धा पर्सेंटेज दिलेले आहेत. ते कुठे दिलेत ते पाहूया. या ठिकाणी पहा, डिग्री ऑफ कंप्लेशनमध्ये मटेरियल 60%, लेबर 40%, ओव्हरहेड 40%. आता या ठिकाणी हे पर्सेंटेज दिलेले आहेत, तेवढेच पर्सेंटेज घ्यायचे नाही आहेत, कारण हे कंप्लीट झालेले पर्सेंटेज आहेत. जे अनकम्प्लीट पर्सेंटेज आहेत ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. म्हणजेच की मटेरियलचे पर्सेंटेज दिलेले आहेत 60%, म्हणजे राहिलेत किती 40%, ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. 40% आपण घेतलेले आहेत. मग हे कोणत्या अमाऊंटवरती चार्ज करायचे, जे अमाऊंट आपले ओपनिंग स्टॉकचे आहे 2800, त्याच्यावरती 40% चार्ज करायचे आहेत. लेबरचे या ठिकाणी 60% घेतलेले आहेत, कारण की या ठिकाणी पहा, लेबर 40% कंप्लीट झालेले आहेत, राहिलेले आहेत 60%, आणि ओव्हरहेडसुद्धा 40% कंप्लीट झालेत, राहिलेले आहेत 60%. ते या ठिकाणी आपण 60% आणि ओव्हरहेडसुद्धा 60% घेतलेले आहेत. 2800वरती 60% चार्ज केल्यानंतर 1680 अमाऊंट आपल्याला मिळते, आणि या ठिकाणी सुद्धा 1680च अमाऊंट मिळणार, कारण ओव्हरहेडसुद्धा 60%च आपल्याला चार्ज करायचे आहेत. ही आपली पहिली लाईन कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट पाहूया. प्रोसेस नंबर 1 काय सांगितलेलं आहे इथे. प्रोसेस नंबर 1 1400 युनिट सांगितलेले आहेत. प्रत्येक युनिट 20 रुपयाला आपल्याला सांगितलेलं आहे. प्रोसेस 1चे अमाऊंट किती दिलेले आहे पहा इथे. या ठिकाणी ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस अकाउंट 1 14,000 युनिट्स दिलेले आहेत. इथे एक शून्य लिहायचा राहिला होता. 14,000 युनिट्स, प्रत्येक युनिट 20 पैशाला या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. मग या ठिकाणी पहा, आपण ते सुरुवात केलेली आहे. प्रोसेस 1ला युनिट आहेत 14,000 घेतलेले आहेत. त्याच्यावरती नॉर्मल लॉस आपला कसा आलेला आहे तर या ठिकाणी नोटमध्ये सांगितलेलं आहे 10% लॉस ड्युरिंग प्रोडक्शन कन्सिडर नॉर्मल लॉस. या ठिकाणी आपल्याला नॉर्मल लॉस दाखवायचा आहे 10%. त्याच्यामुळे 14,000वरती 10% 1400 रुपयाचा नॉर्मल लॉस इथे दिलेला आहे. त्यानंतर पुढे या अकाउंटमध्ये डॅश करायचा आहे सगळ्या ओव्हरहेड्सपर्यंत, कारण तिथे कोणतीही अमाऊंट चार्ज करायला सांगितलेली नाही आहे, मेन्शन करायला सांगितलेली नाही आहे. नेक्स्ट आहे ॲबनॉर्मल लॉस. हा आपला आलेला आहे 600. या ठिकाणी 100% ॲबनॉर्मल लॉस आपण शो केलेला आहे. त्यानंतर फिनिश्ड गुड्स जे दिलेले आहेत 9,200. फिनिश म्हणजे जे रेडी झालेले आहेत. मग ते कसे कळणार आपल्याला रेडी कसे झालेले आहेत. मग ही अमाऊंट आली कशी 9,200. तर प्रोसेसमध्ये आपले एकूण युनिट्स आहेत 14,000. त्याच्यातून आपले 2,400 युनिट्स
आणि 14,000मधून 2,400 युनिट्स वजा केल्यानंतर 9,200 ही अमाऊंट येते आणि ही आपले फिनिश झालेले आहेत, गुड्स कंप्लीट झालेले आहेत, 100% कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण पर्सेंटेज कॉलममध्ये 100 लिहिलेले आहेत, कारण हे 100% माल हा पूर्ण झालेला आहे. मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्समध्ये आपण 100 लिहिलेले आहेत, कारण हा माल 100% पूर्ण झालेला आहे. पूर्ण अमाऊंट सगळ्या कॉलममध्ये येणार 9,200. या ठिकाणी सुद्धा लेबर 2मध्ये सुद्धा आणि लेबर 1मध्ये सुद्धा एकूण युनिट आपले आलेले आहेत 9,200. आणि नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक. प्रॉब्लेममध्ये पाहूया क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे. या ठिकाणी पहा, क्लोजिंग स्टॉकची युनिट आहे 2,800 आणि आपले डिग्री ऑफ कम्प्लिशन नेक्स्टला किती झालेले आहेत. या ठिकाणी मटेरियल 60% होतं, आता 80% झालेलं आहे. लेबर 40% होते, ते आता 60% झालेले आहेत आणि ओव्हरहेड्स 40%वरून 60% झालेले आहेत. मग आपण क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी घेतलेले आहेत. क्लोजिंग स्टॉक 2,800 प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे. मटेरियल 2,800 100% घेतलेले आहेत, कारण मटेरियल 1 100% कंप्लीट आहे. मटेरियल 2 80% कंप्लीट आहे. लेबर 60% आणि ओव्हरहेड पण 60%. हे पर्सेंटेज आपण या ठिकाणी घेतलेले आहेत डिग्री ऑफ कम्प्लिशनचे. आणि हे अमाऊंट आपण चार्ज केलेले आहे 2,800वरती. पुन्हा मटेरियल 1 2,800वरती 100% एवढीच अमाऊंट येणार. 80% केलं तर 2,240 ही अमाऊंट येणार. 60% केल्यानंतर 1,680 आणि पुन्हा 60% केल्यानंतर 1,680 ही अमाऊंट या ठिकाणी आलेली आहे. मग आता या ठिकाणी आपण टोटल केली तर पाहू शकता, इनपुट युनिटची टोटल आणि आउटपुट युनिटची टोटल एकसारखीच आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मटेरियल 1ची टोटल, मटेरियल 2ची टोटल, लेबरची टोटल आणि ओव्हरहेड्सची टोटल या ठिकाणी आपण त्या टोटल केलेली आहे. आणि हा आपला पहिला स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन कंप्लीट झालेला आहे. आता आपण पुढची स्टेप पाहूया. पुढची स्टेप आहे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे ते पाहूया. खूप सोपं आहे हे. ज्या अमाऊंट आपल्याला आवश्यक आहेत या पुढच्या स्टेपसाठी, पुढच्या फॉर्मॅटसाठी, त्या सगळ्या अमाऊंट आपल्याला मिळालेल्या आहेत. स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला अशा प्रकारे कॉलम तयार करून घ्यायचे आहेत. एलिमेंट्स ऑफ कॉस्ट या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलर्स मेन्शन करायचे. इथे कॉस्ट रुपीज आणि रुपीज हे वेगळं काही नाही आहे. हा कॉस्टचा इनर कॉलम आहे आणि हा आउटर कॉलम आहे. इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन कॉस्ट पर युनिट हे अमाऊंट आपल्याला गुणाकार करून आलेले आहेत आणि भागाकार करून आलेले आहेत. त्या अमाऊंट आपण तिथे मेन्शन केलेत. कॅल्सी वापरू शकता तुम्ही. मग आता सुरुवात करूया आपण. मटेरियल्स ट्रान्सफर फ्रॉम प्रिव्हियस इयर. मटेरियल किती आलेलं आहे आपलं इथे पाहूया. ट्रान्सफर करायचे आहेत आपल्याला 2,800. जो क्लोजिंग स्टॉक राहिलेला आहे तोच आपण पुढे घेणार. 2,800 त्यामधून आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यू मायनस करायची आहे, लेस करायची आहे. स्क्रॅप व्हॅल्यू 1,400 युनिट्स आणि प्रत्येक युनिट आपल्याला 40 पैशाला करायचं आहे. मग 1,400 गुणुले 0.40 असं केल्यानंतर आपल्याला युनिटची पूर्ण अमाऊंट मिळते 560 रुपये. आणि याची 2,800मधून 560 वजा केल्यानंतर 2,240 ही आपल्याला अमाऊंट मिळते. आणि ही अमाऊंट आपल्याला काढायची आहे 2,240 भागिले 12,600 असं केल्यानंतर आपल्याला ही अमाऊंट मिळते. याचा आणि याचा भागाकार करायचा आहे, याचा आणि याचा नाही. 2,240 भागिले 12,600 असं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इक्विव्हॅलेंट प्रोडक्शनची ही अमाऊंट मिळते. ॲडेड इन प्रोसेसमध्ये पाहूया आता आपण ही अमाऊंट कुठून घेतलेली आहे. ॲडेड इन प्रोसेसची अमाऊंट 1,560, लेबरची अमाऊंट आहे 2,000 आणि प्रोडक्शन ओव्हरहेडची अमाऊंट आहे 4,400 ही अमाऊंट आहे.
ते आपण घेतलेले आहे, प्रॉब्लेममधूनच घेतलेले आहे. पाहूया प्रॉब्लेम एकदा पाहूया. या ठिकाणी पहा, आपल्याला ही या ठिकाणाहून आपण अमाऊंट घेतलेले आहेत. या तीनही अमाऊंट आपण घेतलेले आहेत आणि ही अमाऊंट कशी आली आपली 13,160, 13,160 आणि 13,160. ती अमाऊंट आपण या ठिकाणाहून घेतलेली आहे. मटेरियल सेकंड, लेबर अँड ओव्हरहेड हे आपण या ठिकाणाहून अमाऊंट घेतलेली आहे. आणि त्यानंतर 1560 भागिले 13,160 बरोबर याचं उत्तर आलेलं आहे 0.1185. सेम खाली तीच पद्धत आपण वापरली. लेबरची अमाऊंट काढलेली आहे, कॉस्ट पर युनिट अमाऊंट काढलेली आहे आपण 2000 भागिले 13,160 बरोबर उत्तर येणार 0.1519. आणि प्रोडक्शन ओव्हरहेडची सुद्धा ह्याचप्रमाणे अमाऊंट आलेली आहे, ते आपण इथे मेन्शन केलेली आहे. त्यानंतर कॉस्टची टोटल केलेली आहे आणि कॉस्ट पर युनिटची पण आपण टोटल केलेली आहे. एकदा बघून घ्या व्यवस्थित. ओके, ठीक आहे. आपण आता पुढे जाऊया. पुढचा अकाउंट आहे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. याच्यामध्ये खूप साऱ्या अमाऊंट दिसत आहेत, पण एकसारख्याच अमाऊंट आहेत सगळ्या, त्याच अमाऊंट घ्यायच्या आहेत. आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं आहे. प्रत्येक कॉलममध्ये आपल्याला मटेरियल 1, 2, लेबर अँड ओव्हरहेड्स घ्यायचे आहेत. या सगळ्या अमाऊंट आपल्याला या 2 अकाउंटमधून घ्यायच्या आहेत. वेगळ्या अमाऊंट काढायच्या नाही आहे, कारण महत्त्वाच्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या अमाऊंट आपण ऑलरेडी काढलेल्या आहेत. पाहूया आता. ओपनिंग स्टॉक, त्याच्यामध्ये मटेरियलची अमाऊंट दिलेली नाही आहे. मटेरियल 2ची अमाऊंट आलेली आहे. या ठिकाणी पहा, मटेरियल 2ची अमाऊंट 1120 ते आपण घेतलेली आहे. या ठिकाणी आपण ती 1120 अमाऊंट घेतलेली आहे. त्यानंतर लेबर अँड ओव्हरहेडची अमाऊंट या ठिकाणाहून घेतलेली आहे. सगळ्या अमाऊंट आपल्याला आपण सोडवलेल्या प्रॉब्लेममध्येच मिळणार आहेत, अशी अमाऊंट आपण घेतलेली आहे. आणि कॉस्ट पर युनिट जे आत्ताच आपण काढलेले आहेत, कॉस्ट पर युनिट ह्या ज्या अमाऊंट आहेत 1, 2, 3 ह्या सेम अमाऊंट आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पहा इथे 1, 2, 3 मटेरियल 2, लेबर अँड ओव्हरहेड. मटेरियल 2, लेबर अँड ओव्हरहेड या अमाऊंट आपण घेतलेल्या आहेत. या दोन्हीचीही या ठिकाणी गुणाकार करून इथं आपल्याला कॉस्ट मिळालेली आहे. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन युनिट गुणुले कॉस्ट पर युनिट हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्यानुसार हा प्रॉब्लेम आपण इथे अमाऊंट काढलेल्या आहेत आणि या तिन्हीची टोटल कॉस्ट रुपीजमध्ये आपण घेतलेली आहे. सेम कॉलम पुढचा ॲबनॉर्मल लॉस. मटेरियल 1, मटेरियल 2, लेबर अँड ओव्हरहेड हे 600 आपण या ठिकाणाहून घेतलेले आहेत. पहा, दिसते तुम्हाला 600, 600, 600 हा ॲबनॉर्मल लॉस आपण घेतलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर कॉस्ट पर युनिट सेम आपल्याला या ठिकाणी फक्त आपण हा एक्स्ट्रा वाढवलेला आहे मटेरियल 1चा, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सेम मग तिन्ही मटेरियल 2, लेबर अँड ओव्हरहेड या ठिकाणी आपण मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर पुन्हा इक्विव्हॅलंट प्रोडक्शन युनिट गुणुले कॉस्ट पर युनिट आपण म्हणजे याची गुणाकार केलेला आहे, त्याची अमाऊंट इथे आलेली आहे. ह्या चारही आपण अमाऊंट गुणाकार करून काढलेल्या आहेत आणि याची टोटल या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. सेम आपण पुढे पण तसंच करणार आहोत. फिनिश स्टॉक अकाउंट. मटेरियल फर्स्ट, मटेरियल सेकंड, लेबर अँड ओव्हरहेड्स याचे अमाऊंट पाहूया. 9,200, 9,200 इथे सुद्धा तेवढंच आहे आणि 9,200, 9,200 चारही ठिकाणी तीच अमाऊंट आहे, ते आपण इथे मेन्शन केलेले आहे. पहा, आणि या अमाऊंट सेम इथल्या चारही अमाऊंट इथे घेतलेल्या आहेत. एक गोष्ट लक्षात आली असेल की कॉस्ट पर युनिटच्या सगळ्या अमाऊंट एकसारख्याच आहेत. ओके, कारण ते आपण इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमधूनच घेतलेले आहेत. कॉस्ट पर युनिट
या ठिकाणी त्या मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत. सेम फॉर्म्युला यूज करायचं, या ठिकाणी गुणाकार करायचा आहे या दोन्हीचा. इक्विव्हॅलंट प्रोडक्शन युनिट गुणिले कॉस्ट पर युनिट. इथे कॉस्टची अमाऊंट येते टोटल आणि ह्याच्या आधीची टोटल सेम इथे येणार. आणि क्लोजिंग स्टॉक, मटेरियल 1, 2, लेबर अँड ओव्हरहेड याचीसुद्धा अमाऊंट आपल्याला कुठून मिळालेली आहे, पहिल्या फॉर्मॅटमधून. या ठिकाणाहून आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 1680, 2240, 1680. या ठिकाणी पहा, पहिली अमाऊंट 2800, 2240, 1680 आणि 1680. सेम या कॉलममध्ये आपण त्याच अमाऊंट घेतलेल्या आहेत ज्या इथे आपण मेन्शन केल्यात, 1, 2, 3, 4. आणि या दोन्हीचे गुणाकार या ठिकाणी आपण केलेला आहे. या ठिकाणी याचा गुणाकार, यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार, आणि याची टोटल या ठिकाणी केलेली आहे. आणि सर्वात शेवटी टोटल केलेली आहे या 4 अमाऊंटची टोटल 10,200 ही आलेली आहे. 10,200 ही आपली अमाऊंट या ठिकाणी आलेली आहे पहा. ओके, या ठिकाणी ज्या अमाऊंट आली कॉस्ट, टोटल कॉस्ट, टोटल कॉस्ट, टोटल कॉस्ट. ओके, या दोन अमाऊंट सेम आलेल्या आहेत. आता आपला शेवटचा अकाउंट ओपन करायचा आहे, महत्त्वाचा अकाउंट जे आपल्या टॉपिकचं नाव आहे प्रोसेस, ते आपण या ठिकाणी आता ओपन करणार आहोत. अकाउंटला नाव द्यायचं आहे, याच्यामध्ये युनिट हा कॉलम फक्त एक्स्ट्रा वाढलेला आहे. पर्टिक्युलर्स, युनिट, रुपीज, पर्टिक्युलर्स, युनिट, रुपीज. या ठिकाणी बाय बॅलन्स, या ठिकाणी 2 हवं आहे, इथे 2 हवे. 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन मी केलेला आहे. 2 बॅलन्स ब्रॉड डाऊन 2800. कुठून घेतलेला आहे तो प्रॉब्लेम पाहूया आपण. या ठिकाणी पहा, ओपनिंग स्टॉक हा जो दिलेला आहे आपला 2800 तो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर 1200 आपण कुठून घेतलेले आहेत, तिथेच प्रॉब्लेममध्ये पुढे आपल्याला मेन्शन केलेले आहेत. या ठिकाणी पहा, ओपनिंग स्टॉक 2800 युनिट्स व्हॅल्यूड ॲट 1200. ओके, ते आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. प्रोसेस 1 14,000 माहीत आहे तुम्हाला. प्रत्येक युनिट 2800 आलेलं आहे, कारण की 14,000चे जे युनिट्स आहेत ते आपल्याला प्रत्येक युनिट 20 पैशाला दाखवायचे आहेत. ते कशा प्रकारे ते दाखवते मी तुम्हाला लगेच. खूप सोपं आहे. आपल्याला त्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. 14,000 युनिट्स आहेत. हे 14,000 युनिट्स जे आहेत ते आपल्याला गुणुले 0.40 करायचे आहेत. मग आपला अमाऊंट येते तेवढी, ते आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. नेक्स्ट, मटेरियल 1520, 1560, डायरेक्ट लेबर 2000, ओव्हरहेड्स 1440. हे पण आपण प्रॉब्लेममधून घेतलेले आहेत. या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत हे तिन्ही पण, ते आपण घेतलेले आहेत. त्यानंतर बाय नॉर्मल लॉस 1400 हा लॉस आहे आणि तो आपल्याला प्रत्येक युनिट कितीला दाखवायचा आहे, प्रत्येक युनिट 40 पैशाला द्यायचा आहे, दाखवायचा आहे. 1400 गुणुले 0.40 केल्यानंतर आपल्याला ही अमाऊंट येते. आणि 2800 गुणुले 0.20 केल्यानंतर आपल्याला ही अमाऊंट येते 2800. या ठिकाणी पहा, आपल्याला 1400 युनिट्स प्रत्येक युनिट 20 पैशाला विकायचं आहे, करायचं आहे. ॲबनॉर्मल लॉस आपला आलेला आहे 600. बाय प्रोसेस 3मध्ये आपल्याला 9,200 युनिट्स या ठिकाणी आलेले आहेत. त्याची ओरिजिनल प्राईस 7,198 आणि 2,800 युनिट्सची प्राईज आलेली आहे या ठिकाणी 2,150. ह्या दोन्हीची टोटल 9,348 आउटर कॉलमला आपण घेतलेली आहे. आणि हा बॅलन्स आपला आलेला आहे, कारण हा दोन्ही साईडचे टोटल केल्यानंतर फरक येतो आहे क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 2,800 आणि 1,500
82 हा एक फरक येतोय, तो आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम आपण सोडवलेला आहे. व्यवस्थित पहा, प्रॉब्लेम थोडासा मोठा आहे पण सोपा आहे. त्याच्यामध्ये अमाऊंट पण खूप सोपे आहेत. पहिल्या फॉर्म्युलामध्ये जेवढ्या आपण अमाऊंट काढू त्याच अमाऊंट आपल्याला इतर फॉर्मॅटमध्ये घ्यायच्या आहेत. सर्व महत्त्वाच्या अमाऊंट ज्या आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम सोडवताना हव्या असतात त्या सर्व अमाऊंट आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये मिळालेल्या आहेत. त्या आपण काढलेल्या आहेत. ओपनिंग स्टॉक, नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस, फिनिश्ड गुड्स, क्लोजिंग स्टॉक हे महत्त्वाचं आहे या प्रॉब्लेममध्ये. तेच आपल्याला स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये घेतलेलं आहे. पहा, ओपनिंग स्टॉक, ॲबनॉर्मल लॉस, फिनिश स्टॉक गुड्स अँड क्लोजिंग स्टॉक हे सर्व आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे प्रोसेस अकाउंट तयार करून आपण आपला प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. प्रोसेस अकाउंट तयार करून हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. पुन्हा एकदा प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम नंबर 1 अशा प्रकारे दिलेला आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये नोट दिलेली असते ती नोट खूप महत्त्वाची असते. त्यानुसार आपल्याला थोडीशी वर्किंग नोटही करायची असते. आणि स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये जी इक्विव्हॅलंट प्रोडक्शनची अमाऊंट आणि कॉस्ट पर युनिट दिलेली आहे तीच अमाऊंट आपल्याला पुढे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये वापरायची असते. आणि त्यानुसार आपल्याला टोटल काढायची असते आणि तीच टोटल प्रोसेस अकाउंटमध्ये ॲड करून आपल्याला हा प्रॉब्लेम टॅली करायचा असतो. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम पूर्णपणे टॅली केलेला आहे. तो साधारणपणे कसा दिसतोय आपण पाहूया. हा अशा प्रकारे प्रॉब्लेम आहे आपला. एवढा आहे. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन शक्यतो एका पानावर बसतो तो प्रॉब्लेम फॉर्मॅट, पण फक्त व्यवस्थित अमाऊंट दिसण्यासाठी मी पूर्ण पेज वापरलेला आहे. हा अशा प्रकारे आपला पूर्ण प्रॉब्लेम असणार आहे. आणि त्याच्यासोबत हा प्रॉब्लेम या ठिकाणी अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालेला आहे.